नमस्कार. चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जी काय रेल्वे भरती 2025 ची अपडेट ही आलेली होती. म्हणजे 28/12/2024 ला ही अपडेट आलेली होती. म्हणजे जाहिरात प्रसिद्ध झाली होती की रेल्वे भरती ग्रुप डी या पदासाठी फॉर्म निघालेले आहेत. जागा किती होत्या? 32,438 अशा जागा होत्या. 32,438 ह्या जागा या पदासाठी किती जागा होत्या? 32,438 जागांसाठी हे फॉर्म निघालेले होते. तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही पूर्ण जाऊन पाहू शकता. कोणत्या कोणत्या पोस्ट साठी भरती होती ते पूर्ण. आता ते फॉर्मची लास्ट डेट काय आहे तर 22 फेब्रुवारी ही फॉर्मची लास्ट डेट आहे. आज किती? 19 फेब्रुवारी. तर 3 दिवस बाकी आहेत. त्याच्यामध्ये ह्या फॉर्म मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 23 ते 24 फेब्रुवारी पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु जर शक्य असेल तर 22 फेब्रुवारी पर्यंतच हे फॉर्म सबमिट करावे. कारण टेक्निकल इश्यू नुसार जर ते नंतर जर फॉर्म अपलोड नाही झाले तर परत अशा ह्या खूप जागा आहेत. आता महाराष्ट्र ऑल ओव्हर इंडियामध्ये ह्या जागा आहेत. तर महाराष्ट्रासाठी ह्या किती जागा असतील? 1,500 ते 2,000 पर्यंत किती महाराष्ट्रासाठी ह्या जागा असतील. तर महाराष्ट्रातील उमेदवारांनी जास्तीत जास्त फॉर्म भरावे. रेल्वे भरतीचा सिलेबस असा खूप काय डिफिकल्ट असा नसतो. एकदम जे आपलं करंट अफेअर वर, जनरल नॉलेज विषयी असे मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर याच्यावरच क्वेश्चन हे विचारलेले जातात. ग्रुप डी या पदासाठी तर याची सॅलरी काय असणार आहे? सॅलरी असणार आहे 18,000 ते डीए कटून आपल्याला किती सॅलरी होणार आहे आपली? 40,000 पर्यंत अशी सॅलरी असणार आहे ही. तर वय काय उमेदवाराचं वय किती असलं पाहिजे? ओबीसी साठी 18 ते 41. म्हणजे याच्यामध्ये एकूण म्हणजे सर्वसाधारणसाठी वय किती असणार आहे? 18 ते 36 वर्ष हे वय असणार आहे. तर त्याच्यामध्ये ओबीसी साठी किती? 3 वर्ष ही वाढ असणार आहे. म्हणजे 18 ते 29 वर्षापर्यंत ओबीसी वाल्याला, परत जे कोणते हँडिकॅप्ट आहेत त्यांच्यासाठी किती? 10 वर्षाची सूट ही मिळणार आहे. तर अशा पद्धतीने अत्यंत महत्वाची अशी ही पोस्ट आहे. याबद्दल 22 तारीख ही लास्ट डेट आहे. सर्वांनी फॉर्म भरावा. खूप चांगल्या जागा आहेत ह्या. म्हणजे याच्यावर जर आपली निवड झाली तर चांगल्या पद्धतीने आपल्याला पेमेंट वगैरे मिळू शकतं. आणि गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज या जागा आहेत. त्या गव्हर्नमेंटची ही सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी आहे आपल्यासाठी. रेल्वे खात्यामध्ये जॉब असणं हा खूप अत्यंत असा महत्वाचा आहे. कारण महाराष्ट्रामध्ये रेल्वे खात्यामध्ये खूप जणांचे प्रयत्न असतात की रेल्वे विभाग